दिल्लीचा पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता। आपच्या नेत्या आतिशींचा मोदींना पत्र लिहित बेमुदत उपोषणाचा इशारा। सुप्रीम कोर्टाने कानउघडणी केल्यानंतर केंद्राकडून अखेर यूजीसी नेट परीक्षा रद्द। आता नव्याने परीक्षा घेतली जाणार। नीट परीक्षेचं काय होणार याकडे नजरा। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचा मार्ग मोकळा। 76,200 कोटींच्या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी। केंद्राकडून 2024-25च्या खरीप हंगामाकरता हमीभाव निश्चित, पण शेतमाल खरेदीच्या हमीभावासंदर्भात प्रश्नचिन्ह कायम। मोदी शहांची मस्ती उतरवली। आता महाराष्ट्र गद्दार मुक्त करणार। उद्धव ठाकरेंचा शिवसेनेसह भाजपवर निशाणा। लोकसभेतील चूक जनता विधानसभेत करणार नाही। मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। तिथीनुसार आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा। शाहिरांनी जागवली रात्र, तर मर्दानी खेळांनी महाराजांना मानवंदना। T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये टीम इंडिया अफगाणिस्तानशी भिडणार। विराट कोहलीच्या कामगिरीकडे नजरा। आणि जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी। प्रकाश आंबेडकरांसह विजय वडेट्टीवार आणि आव्हाड हे देखील उपोषणकर्ते हाकेंच्या आज भेटीला। नऊच्या आधी भरणाऱ्या पुण्यातल्या शाळांना शिक्षण विभागाची कारणे दाखवा नोटीस। मुलांची झोप पूर्ण होत नसल्यानं 4थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरवण्याचा निर्णय। बोईसर उमरोळी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी। पावसाचा पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला फटका। अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक 30 ते 40 मिनिटं विलंबानं। हिंगोली जिल्ह्यात जून महिन्यामध्ये सभा बैठका। धरण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शस्त्र आणि जमावबंदीचे आदेश लागू। 29 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदीचे आदेश। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा फक्त 5.33%। 7ही धरणांमधील पाणीसाठा वेगानं कमी होत असल्यानं मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर, तर राज ठाकरे निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात आज होणार सहभागी। विधान परिषदेच्या उमेदवारीकरता शिंदे गटात इच्छुकांची भली मोठी यादी। इच्छुकांमुळे मुख्यमंत्री शिंदेंची पुन्हा तारेवरची कसरत। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा 8वा दिवस। हाकेंना भेटण्याकरता वडीगोद्रीत तुफान गर्दी। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई पदांची भरती पावसामुळे पुढे ढकलली। रद्द केलेली मैदानी चाचणी 23 जून आणि 27 जूनला होणार। रत्नागिरी आणि तळ कोकणात आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता, तर रत्नागिरी जिल्ह्याकरता आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। कोकण किनारपट्टीवर हवामान खात्याकडून येलो अलर्ट, तर पुढील 4 दिवस मुंबईसह किनारपट्टीवर पावसाचे। वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल भिरकवल्याचा प्रकार। सुरक्षा कर्मचारी चप्पल बाजूला काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट। राज्याच्या विकासासंदर्भात दोघांमध्ये देखील चर्चा झाल्याचं वृत्त। एटीएसच्या प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती। गृह विभागाकडून बजाज यांच्या नियुक्तीचे आदेश। रामनगर शिवारात शेतात पेरलेल्या मका बियाणाची रानडुकरांकडून नासधूस। पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।